मसालेदार तर्री आणि चवीला भारी अशा शेवग्याच्या शेंगांची भाजी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि खरंच सांगते तुम्हाला, काय कमाल लागत होता रस्सा म्हणून सांगू. ज्वारीची भाकरी अशी चुरून आणि मस्त असा शेवग्याचा रस्सा टाकलेला आणि त्यासोबतच कांदा. एक नंबर चव लागत होती. गावरान चव आणि पौष्टिक गुणांची खाण. आपल्या महाराष्ट्रीयन जेवणाची खरी शान म्हटलं तर शेवगा भाजीचा रस्सा. आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे बरं का ही भाजी. तर सर्वात प्रथम काय करायचे मंडळी, अशा शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ना ते सोलून 2 इंचपर्यंत अशा कट करून घ्यायच्या आहेत आणि त्या अशा स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. आता सगळ्यांची वेगवेगळी पद्धत आहे बनवण्याची. तर इथे मी पहिल्यांदा शेंगा ज्या आहेत ना त्या शिजवून घेणार आहे. तर त्यासाठी पातेल्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेले आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटे उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया. आणि आता वाटण पाहूया. ह्या वाटणाने तर खरी चव येते शेवग्याच्या रस्सा भाजीला. तर वाटणामध्ये आहे आलं, लसूण, भाजलेली तीळ, भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, टोमॅटो, धने घेतलेले आहेत थोडेफार, त्याचबरोबर जिरेसुद्धा घेतलेले आहेत आणि कोथिंबीर. तर त्याचं जे वाटण आहे ते मिक्सरला मी वाटून घेतलेले आहे. आता देऊया भाजीला फोडणी. फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि अगदी 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये आत्ता वाटून घेतलेला मसाला टाकायचा आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. ह्या मसाल्यामुळे ना जो रस्सा होतो ना खरंच नेक्स्ट लेवलचा होतो आणि भाकरीसोबत म्हणाल तर एक नंबर लागतो. तुम्हीसुद्धा हा मसाला बनवून ना एकदा शेवगाची भाजी नक्की बनवून पहा. तुमच्या घरचे ना नक्कीच खुश होतील बघा. आणि आपण हा जे शेवग्याच्या शेंगा बनवणार आहोत ना तो काळ्या मसाल्यातील बनवणार आहोत. तर यासाठी घेतलेली आहे थोडीशी हळद पावडर, घरगुती लाल तिखट घेतलेला आहे आणि गरम मसाला आणि 1 मोठा चमचा जो आहे ना तो आहे ना काळा मसाला घेतलेला आहे. सर्व मसाले वाटणामध्ये ना मिक्स करून घेऊया आणि मसालेसुद्धा एखाद मिनिटभर वाटणामध्ये ना परतून घेऊया. मसालेदार तर्री आणि चवीला भारी शेवग्याच्या शेंगांची आहे ना भाजी खरंच आठवड्यातून एकदा तरी बनायला हवीच. चविष्ट शेंगांच्या भाजीची जी आरोग्यासाठी सुद्धा खूप संजीवनी आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता तेल साईडनं सुटलेलं आहे आणि जे वाटण आहे ना ते खूप छान असं परतलं गेलेलं आहे. तर आता यामध्ये मी टाकलेलं आहे शिजवलेला शेंगा आणि त्यामधलं जे पाणी होतं ना शिजवलेल्या शेंगामध्ये ते सुद्धा इथे मी वापरलेलं आहे आणि गरम होतं त्यामुळे दुसरं एक्स्ट्राचं गरम पाणी यामध्ये टाकायची गरज पडलेली नाही आहे. आणि गरम पाण्यामुळे ना खूप छान अशी तर्री येते. मस्त असा झणझणीत जो रस्सा आहे ना तो छान असा तयार झालेला आहे. आता शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ना त्या अगदी थोड्याफार शिजवून घेतलेला आहे. आणखी 2 ते 3 मिनिट आपण उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम कमी करूया आणि शिजवून घेऊया. तर आता यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. शेवग्याच्या शेंगा शिजवताना सुद्धा थोडंफार मिठाचा वापर केलेला आहे. त्यामुळे मीठ जे आहे ना ते चाखूनच टाका. जास्त झालं तर खारट होण्याची शक्यता असते. तर त्यासाठी अगदी उकळी येईपर्यंत आपण वाट पाहूया. एकदम हॉटेल स्टाईल ही लागणारी शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी खरंच चवीला आहे ना भन्नाट होती. म्हणून म्हटलं का नाही व्हिडिओ हा तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा. दरवेळी जर तुम्ही डाळीमध्ये किंवा फक्त शेंगदाण्याचं कूट वापरून जर शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवत असाल ना तर ही एकदा पद्धत नक्की वापरून पहा. खरंच खूप मस्त होते, चविष्ट लागते. तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि दिसतंय ना मस्त तर्रेदार मसालेदार असं शेवग्यांच्या शेंगांचा रस्सा.